आपण माझ्या पाठीमागे पाहत असाल, हा म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात प्रसिद्ध असलेला आधारवाडी डम्पिंग ग्राउंड आहे। अनेक वर्षापासून हा डम्पिंग ग्राउंड चर्चेत आहे। या डम्पिंग ग्राउंडवरनं दुर्गंध येणे, आग लागणे अशा अनेक समस्या दरवर्षी नेहमी या नागरिकांना, कल्याणकर नागरिकांना भेडसावत असतात। कुठेतरी आज या ठिकाणी केंद्रामध्ये मोदी सरकार असेल, राज्यामध्ये शिंदे सरकार असेल, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून गतिमान असं काम होत असून त्या कामांच्या माध्यमातून आज हा डम्पिंग बंद करण्याचं किंवा क्लोजरचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। परंतु जे काम इथे परिस्थितीची कामाची पाहता कुठल्याही शास्त्रोक्त पद्धतीने इथे प्रक्रिया न करता सरसकट डंपरमध्ये पोकलनने कचरा टाकून इथून वाहतूक केला जातो आहे, जो आरोग्याला धोकादायक आहे। इथे जो कचरा आहे त्याच्यावरती कुठलीही प्रक्रिया केली जात नाही आहे आणि असाच कचरा घेऊन दुसरीकडे कुठे टाकण्यात येतो आहे। त्याच्यामुळे इथल्या आणि जिथे टाकला त्या तिकडच्या नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात येत आहे। आजूबाजूला जे कॉलेज आहे, शाळा आहेत, त्याच्यातनं तक्रार येत आहेत, नागरिकांच्या तक्रारी येत आहेत की आम्हाला दुर्गंधाचा वास येतो आहे। आपण इथे पाहत असाल, आज पत्रकार बंधूंनी पण पाहिलं असेल की कशा पद्धतीने ते प्रक्रिया न करता हा कचरा उचलला जातो आहे। तर आमची प्रशासनाला एकच मागणी आहे की जी पद्धत, जी शास्त्रोक्त पद्धत आहे त्या पद्धतीने हा कचऱ्याची विल्हेवाट लावली गेली पाहिजे। आम्ही प्रशासनाला गेले 4-5 दिवसापासून सांगतोय, परंतु कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका प्रशासन घेत नाही। त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। जर येणाऱ्या दिवसांमध्ये 1-2 दिवसात जर हे बंद न करता शास्त्रोक्त पद्धतीने जर हा कचरा नाही, जर प्रक्रिया न करता उचलला गेला तर आम्ही इथे येऊन भारतीय जनता पार्टीकडनं आंदोलन करणार आहोत आणि हे आंदोलन काम थांबवण्यासाठी असेल आणि हा कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी असेल, एवढंच आम्ही आज यावेळेला सांगू इच्छितो।